तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कोपर खेरण्याचा जो फेमस वडापाव आहे गणेश वडापाव तो आपल्याकडे आलेला आहे। एका चाट मध्ये जे पाहिजे ना जे मसाले वगैरे जी चव पाहिजे चाट मध्ये ती प्रॉपर या चाट मध्ये जसं त्यांनी लिहिले 32 प्रकारचे त्यांचे मसाले वापरले गेले तसं फील देखील होतं मसाल्यांचं फ्लेवर खूप चांगलं येतं। तरी आता रिस्क घेऊन बाबा 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 पडलं। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद। तर आज मित्रांनो आपण आलो आहोत कोपर खेरण्यामध्ये। तर मित्रांनो आज आपण कोपर खेरण्यामधील चविष्ट आणि चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेणार आहोत। तर चला मग। तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पहिल्या लोकेशनला जे की आहे कारभारीन मिसळ आणि ही अगदी स्टेशन पासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे चालत। आणि आम्हाला एक आमच्या सबस्क्रायबरनी सजेशन दिलेलं आहे की कोपर खेरण्यामध्ये जर आलात तर नक्की यांची स्पेशल मिसळ ट्राय करा। तर तुम्ही बघू शकता इकडे लावलेले आहेत त्यांनी असे बॅनर। तर आता आपण मिसळ मागवले ती आल्यावरती बघूया कशी लागते। मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली स्पेशल मिसळ आलेली आहे आणि मिसळ बोलल्यावरती तर पहिलं पाव आणि हेच असायचं, पण आता नवीन ट्रेंड आलाय की सगळंच देतात एका प्रकारे मिसळची थाळीच आहे ही। तर तुम्ही मिसळमध्ये बघू शकता काय काय 2 पाव दिलेत, त्याच्यानंतर पापड दिलाय, कांदा दिलाय, ही आपली मिसळ तर आहेच, जर तिखट लागलं तर दही दिलंय आणि लास्टला स्वीट डिश म्हणून गुलाबजामुन देखील दिलाय आणि छास दिले। इतकंच नाही तर पाण्याची बाटली पण दिले आणि तरी वगैरे तर आहेच खायला। तर आता मिसळ खाऊया आपण आणि बघूया कशी लागते। हा पाव ही मिसळ तुम्ही बघू शकता मटकी टाकले वरती आणि आतमध्ये शेव आहे। मस्त मिसळ आहे, अगदी तिखट वगैरे अशी जास्त नाही आहे आणि जो कांदा वगैरे त्यांनी टाकलाय त्याच्यामुळे मस्त क्रिस्पी लागते। ही शेव जी आहे ना त्याने अगदी पूर्ण म्हणजे सुक्क सुक्क झालंय, त्यांनी आपल्याला एक्स्ट्रा तर्री दिले ती टाकून बघूया आता आपण। आणि पडलं जरा माझ्याकडून पण ठीक आहे। हा जसं त्यांनी लिहिलंय 32 प्रकारचे त्यांचे मसाले वापरले गेलेत तसं फील देखील होतं मसाल्यांचं फ्लेवर खूप चांगलं येतं। आणि दही दिलंय, जर तुम्हाला जर तिखट खूप लागत असेल तर दही टाकू शकता तुम्ही आणि दही सोबत दही जरा फ्लेवर कमी करेल तिखटाचा। वा मस्तच लागतंय। तुम्ही दोघं जर आला तर दोघात संपू शकता, पण इथे जर दोघात खाल्ली तर 50 रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतात, त्यांनी नोटीस देखील लावले, एकाला एकच खायला लागेल। तर स्टार्टिंगला मी बोललेलो की मिसळ तिखट नाही, पण ही तर्री वगैरे टाकल्यावरती खरंच तिखटपणा येतोय, लास्टला जाणवतो तो आफ्टर टेस्टमध्ये। आणि ही मिसळ तर खूप छान आहे, त्याला नक्कीच मी ग्रीन सिग्नल देईल। आणि एक युनिक डिश इथे मी बघितली की कढी वडा करून, मला वाटत नाही म्हणजे भेटत असेल दुसरीकडे पण मला माहित नाही कुठे भेटतं, जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। आता आपण ते देखील मागूया आणि ट्राय करूया कसं लागतंय। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपली सेकंड डिश आलेली आहे जी की कढी वडा। मला वाटलं कढी वडा म्हणजे फक्त कढी वडा येईल, पण त्यासोबत पण पाव हे सगळं आलेलं आहे। आता हे ट्राय करूया आपण। तर आता आपण पहिली कढी पिऊन बघूया। ही जी कढी आहे ना म्हणजे जशी आपल्या घरी वगैरे बनते तशीच ताकाची कढी आहे आणि खूप छान आहे, जास्त आंबट पण नाही आहे आणि जास्त गोड पण नाही आहे, एकदम मीडियम आहे, खूप छान लागते। आणि जो हा तुम्ही वडा बघू शकता हा वडा बाहेरूनच किती खुशखुशीत दिसतोय। आता हा तोडूया। आता वडा तोडलाय मी आणि हा फक्त कढी सोबत खाऊन बघूया कसा लागतोय। बटाटा वड्याची जी चव आले ना हा एक नंबर लागतंय। वरचं जे त्यांचं आवरण आहे ना खूप क्रिस्पी आहे, त्याच्यामुळे खूप मजा येते। आणि जे त्यांचं म्हणजे जे शॉपचे जे प्रोडक्ट असतात ते इन हाऊस बनवतात, त्यांचं असं काय नाही की बाहेरून ते हे करतात, सर्व मसाले बिसाले सगळे त्यांचे इन हाऊस आहेत, त्याच्यामुळेच हा खूप छान फ्लेवर येतोय। आता हे तर खाल्लंच, पावासोबत देखील खाऊया। मस्त लागते, पण मी तर तुम्हाला सजेस्ट करीन की फक्त कढी आणि वडा खावा, कारण त्याच्यामध्ये
एक नंबर फ्लेवर लागतोय, वड्याचा फ्लेवर पण चांगलं येते आणि जरा असं आंबट आणि गोड जी कढी लागते, हा एक नंबर. पाव तुम्हाला ऑप्शन म्हणून तुम्ही घेऊ शकता पोट भरून खायचं असेल तर, पण जर एक एक्सपिरियन्स फ्लेवरचा करायचा असेल तर फक्त हेच खावा. ही डिश देखील माझ्यासाठी ग्रीन सिग्नल आहे आणि ही मी संपवतो आता आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तर मित्रांनो, हे आहेत आपले दादा जे की कारभारीन मिसळचे ओनर आहेत. तर तुझं नाव? अमित पानसरे. आणि जर आपल्या शॉपबद्दल आणि सांग ना डिटेल. आपलं शॉप हे कोपरखैरना सेक्टर 5 नियर बाय कोपरखैरना स्टेशन इथे आहे. आणि एक शॉप आपलं कामोठ्याला पण आहे. तिथे माझे मोठे भाऊ ते शॉप नंबर 9 कामोठे मैत्रीभूमी टॉवर इथे आहे. आणि आपलं जे मिसळचं जे मटेरियल आहे एक गावावरून येतं, जुन्नरवरून, जे छत्रपती शिवजन्मभूमी येथून येतं. आणि आपली जे कॉन्सेप्ट आहे हे सर्व होममेड आहे. आणि जे मिसळ आहे, जे कढीवडा झाले, वडा उसळ झाले, हे जे सर्व प्रकार आहे हे कोणी मी स्वतः बनवतो. असं नाही की कोणी म्हणजे बनवतो, शेफ वगैरे नाही, तर मी स्वतः बनवतो. तर मित्रांनो, जर कधी कोपरखैरण्यात आलात तर नक्की या शॉपला व्हिजिट करा. थँक्यू दादा, मिसळ आणि कढीवडा खूप चांगला होता. आता आपण भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला. चला मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या पुढच्या लोकेशनला, जे की श्री गणेश वडापाव. याच्या आधी आम्ही गेलेलो स्टेशनच्या जवळ जे होतं बालाजी डोसा कॉर्नर. आम्हाला खूप सजेशन आलेले त्याबद्दल, पण तिथे आम्हाला व्हिडिओ काढून नाही दिला, तर तो स्पॉट आम्ही आता स्किप केलाय. आता आपण इथे वडापाव खाऊया आणि बघूया कसा लागतो त्यांचा वडापाव. चला मग. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता कोपरखैरण्याचा जो फेमस वडापाव आहे गणेश वडापाव, तो आपल्याकडे आलेला आहे. तुम्ही बघू शकता कांदा दिलेला आहे आपल्याला, सुकी चटणी दिली आहे, हिरवी चटणी दिली आहे, त्याच्या खाली गोड चटणी आहे आणि ही नारळाची जी सुकी चटणी असते ती दिलेली आहे. आणि ही एकच भजी का दिली आहे मला काही समजत नाही. ही म्हणजे ते देतातच प्रत्येकाला की आम्हालाच दिले फक्त, ते काय मला कळत नाहीये. तर यासोबत असं जास्त काही दिलेलं नाही. मला एक आवडलं की त्यांनी ही जी प्लेट दिली त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं. मग आता आपण ही वडापाव ट्राय करूया. कांदा टाकूया पहिला, ही सुकी चटणी टाकूया. आणि ही चटणी तर यात टाकता येणार नाही, तर मी हा वडापावच त्यात डुबवून खाईन. हा वडापाव छान आहे. वडा क्रिस्पी आहे त्यांचा खूप. आणि जे आवरण आहे वरचं ते अगदी जसं पातळ आहे, जाड नाही जास्त. आणि जो बटाट्याचा फ्लेवर येतो आतमधून, हा बटाट्याच्या भाजीचा फ्लेवर मस्त येतो. चटणी सोबत आता ट्राय करूया आपण. आता या चटणी सगळे एकत्र टाकल्यामुळे सगळे मिक्स झालेत, तर मिक्स फ्लेवरच येणार आहे. मस्त आहे. चटणी जरा वेगळ्या दिली असते ना तर फ्लेवर कळला असता. सगळे एकत्रच झाल्यामुळे गोड, तिखट आणि जरा म्हणजे नारळाचा फ्लेवर येते, समजून येत नाही चटणीबद्दल. पण वडापाव खूप छान आहे. तिखट जास्त नाही, नॉर्मलच आहे एकदम. भाजीमध्ये जी चव आहे ना, त्याच्यामुळे म्हणजे हा वडापाव फेमस आहे मला वाटतं. तर मित्रांनो, आत्ताचा वडापाव खाल्ला. वडापाव तर खूप छान होता. ते गरम गरम भजी काढत होते, तर मला काय राहवलं नाही. बोला आता बटाटा भजी वगैरे पण ट्राय केली पाहिजे, छान लागत होती. तर तुम्ही बघू शकता त्यांनी एका प्लेटमध्ये किती बटाटा भजी वगैरे दिले. आणि ती काय बोलतात, नजर न लागू नये म्हणून एक पालक भजी देखील टाकले त्याच्यावरती. प्रत्येक डिशवरती ते एक पालक भजी टाकत होते. तर आता आपण ही भजी ट्राय करूया. बाहेरून एकदम क्रिस्पी आहे भजी आणि आतमध्ये सॉफ्ट दिसते. तर मस्त आहे बटाट्याची भजी. तिखट वगैरे काय लागत नाही, नॉर्मल आळणी असते तशीच आहे. स्वीटमध्ये काकी आले पण ते काय चालतं एवढं. आणि जरा आळणी वाटते मला. चटणी सोबत जी लागेल ना, चटणी सोबत एक नंबर लागते. मिरच्या दिल्यात. मला इथे एक काय आवडलं माहिती आहे का, ते जी स्टीलची प्लेट देतात ना त्याचेच पैसे वसूल झाले असं वाटतंय. बाकीच्या जागी जर गेलो ते काय लोक प्लेट देतात ती कागदाची, काय देतच नाहीत. त्याच्यामुळे कसं हात वगैरे खराब होतो. इथे पण हात खराब होतोय. पण ही जी प्लेटमध्ये दिली ना ती सिस्टम मला खूप आवडली. आता बटाट्याची भजी तर खाल्ली, पालकची भजी खाऊया. भजीबद्दल बोलायचं झालं ना तर भजी खूप क्रिस्पी आहे. जास्त असं त्यांनी सोडा वगैरे टाकलाय असं आवरणात असं काय वाटत नाही. आणि फ्लेवर पण एकदम नॉर्मल, एकदम असे म्हणजे एक भजी आपली घरी कशी बनवतो तशी लागते. त्याच्यामुळे ते मस्त लागते. पालकचं पान देखील आतून क्रिस्पी झालंय, म्हणजे याच्यावरून समजा की भजी काय लागत असेल. तर मित्रांनो, आता वेळ झाली आपल्या ह्या डिशला सिग्नल द्यायची.
तर मी प्रत्येक जागी जिथे जातो तिथे म्हणजे चविष्टच असतात सगळे पदार्थ, त्याच्यामुळे आपण ग्रीन सिग्नल देतो. पण आता आम्ही डिसाईड केलं आहे, पाठच्या सांडपाड्याच्या व्हिडिओला आम्ही एक गोष्ट शिकली. आपण जे आईस्क्रीम टावर होतं जे शेवटी जे खाल्लेलं ते चांगलं होतं, त्याच्यासाठी आम्ही ग्रीन सिग्नल दिला. पण त्याची प्राईस आम्हाला नंतर कळाली की ते 340 रुपयाचं होतं, म्हणजे ते प्राईजला वर्थ नव्हतं एवढं. त्याच्यामुळे आता आपण एक नवीन पद्धत काढली की प्रत्येक डिशची प्राईस, क्वांटिटी आणि क्वालिटी बघूनच सिग्नल द्यायचा. तर आता मला वाटतं वडापावची किंमत होती 20 रुपये आणि ही भजी प्लेट 40 रुपये होती. क्वांटिटी पण चांगली होती, क्वालिटी पण चांगली होती आणि म्हणजे पैसे पण एकदम म्हणजे आपल्याला परवडतील अशी होती. त्याच्यामुळे ह्या दोन्ही डिशला मी ग्रीन सिग्नल देतो. आणि आता आपण भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला. तर चला मग. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला, ज्या लोकेशनला आपले 2 स्पॉट आहेत आणि तिथला आपण आता फूड ट्राय करणार आहोत. तर चला मग जाऊया. आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की पप्पू पाणीपुरी सेंटर. आणि त्याच्या आतमध्येच त्यांनी अजून एक नाव लिहिलं आहे की न्यू काशी चाट करून. आता हे 2 नावं काय आहेत एकाच दुकानाला हे मला समजत नाही, पण यांचं रगडा पॅटीस खूप फेमस आहे असं मी ऐकलं आहे. आणि आता आपण ते मागवलं आहे, तर आता ते आल्यावरती बघूया कसं लागतंय ते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या रगडा पॅटीस आलेला आहे आणि याच्यावरती जे त्यांनी मसाले टाकले तर त्याचा खूप छान सुगंध येतो आणि वरपर्यंत येतो असा. आता मला कंट्रोल होत नाही खायला, हे ट्राय करून बघतो मी कसं लागतंय. तर आता एक आपली प्रॉपर बाईट बनवूया आणि हे ट्राय करूया कसं लागतंय. गरम आहे जास्त करून आहे ना, जो बटाटा आहे ना त्याचा फ्लेवर लागतोय आणि जे त्यांनी मसाले टाकलेत ना ते नक्कीच चांगले लागत आहेत. मध्ये मध्ये जी पापडी चुरून टाकले ना ती जी मध्ये येते आणि जी क्रिस्पीपणा पापडीचा आहे त्याच्यामुळे मस्त लागते. त्याची तिखट चटणी गोड चटणी एकत्र झाल्यामुळे हा प्रॉपर चाट आहे असं वाटतंय. चाटमध्ये जे जे काय काय पाहिजे ना ते सर्व या चाटमध्ये. आणि हा चाट खायला तुम्हाला नक्की कोपरखेरण्याला यावंच लागेल. आणि यायचं असेल तर पप्पू पाणीपुरी सेंटर आहे, जे की डीमार्टपासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि स्टेशनपासून डीमार्ट जरा 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, ही जी डिश होती रगडा पॅटीस ही 35 रुपयाला होती. याची प्राईस पण खूप म्हणजे कमी होती अशी आणि क्वांटिटी आणि क्वालिटी वाईज पण हे खूप चांगलं होतं. तर यासाठी माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे. तर आपण आता हे संपूया आणि भेटूया आपल्या पुढच्या लोकेशनला. तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ. तर मित्रांनो, आत्ताच आपण पप्पू पाणीपुरी सेंटरचा चाट खाल्ला आणि जसं मी तुम्हाला बोललेलो की एकाच जागेत 2 स्पॉट्स आहेत. तर आता आपण सँडविच खायला आलोय. तर चला मग ट्राय करूया सँडविच. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं तंदूर पनीर चीज ग्रिल सँडविच आलेलं आहे आणि याच्यासोबत त्यांनी खूप काय काय दिलेलं आहे. चटण्या दिल्यात वेगवेगळ्या प्रकारच्या, हिरवी चटणी दिली आहे, लाल चटणी दिली आहे, टॅमॅटोचं केचप दिलं आहे आणि हे वरतून त्यांनी चिप्स वगैरे दिलं आहे. मला चिप्स वगैरे आवडत नाही तर मी चिप्स वगैरे जरा बाजूला काढतो. आता आपलं मेन जे सँडविच आहे तेच आपण खाऊया. आणि तुम्ही बघू शकता की किती छान दिसतंय सँडविच. मेल्टेड चीज टाकले त्याच्यावर त्यांनी, मॉझरेला वगैरेचं. तर आता एक आपण बाईट घेऊया. मला वाटतं चीज पूल येईल. हा काय चीज पूल आलाय. आणि आता ही ट्राय करतो मी एक पहिला. सँडविच मस्तच आहे. त्यात क्रिस्पी जो फ्लेवर आलाय ना, म्हणजे जो ब्रेड त्यांनी क्रिस्पी केलाय त्याच्यामुळे खूप छान लागतंय. आणि पनीर वगैरे जे आहे त्याच्यामध्ये बटरचा फ्लेवर खूप चांगला येतोय. मला वाटतं कदाचित त्यांनी बटर पण चांगलंच टाकलंय. आणि जे पनीर आहे ना ते त्यांचं खूप सॉफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे भाज्या येत आहेत आणि जे चव लागते मध्ये मध्ये एक नंबर लागते. त्यांनी जे मला वाटतं की त्याच्यामध्ये सॉसेस टाकलेत ना त्याचा तो फ्लेवर असावा. आता हे आपण आहे ना ग्रीन चटणीसोबत ट्राय करूया. ग्रीन चटणी त्यांची एकदम तिखट आहे, जशी की ग्रीन चटणी असली पाहिजे तशीच आहे. तिखट लागते खूप. आणि जी रेड चटणी आहे मला वाटतं ती लसणाची चटणी आहे, ती देखील खाऊन बघतो मी.
प्रॉपर लसणाची आणि आलं लसूण पेस्ट वगैरे टाकून जी चटणी बनवली असते ना, मला वाटतं त्यांनी त्याच्यामध्ये ती लालवाली मिरची असते ना आपली, ती वापरले. मग त्याच्यामध्ये तिखट चव लागते दोघांची पण, हिरवी चटणीची पण आणि लसणाची जी चटणी आहे त्याची पण तिखट टेस्ट येते. आणि जे केचप आहे त्यासोबत एक ट्राय करू बाईट घेऊन. हा सँडविच जे लागतंय ना भाई, एक नंबर मजा येते. तर आता मी तुम्हाला सँडविच जरा जवळून दाखवतो खोलून. तर हे ट्रिपल लेअर सँडविच आहे, 1 2 3 लेअर आहे. त्याच्या वरती यांनी जे मेल्टेड मोझरेला चीज टाकले. आतमध्ये जर बघायला गेलं तर पनीरची जी फिलिंग आहे ती खूप छान आहे. त्याच्यामध्ये शिमला मिर्च वगैरे टाकले. सेकंड लेअरला पण तीच फिलिंग आहे, त्याच्यामुळे दोन्ही लेअरची फिलिंग सेम आहे. आणि जर हे सँडविचबद्दल जर एक प्रॉपर डिस्क्राईब करायचं झालं ना तर खूप चीजी सँडविच बनवलं आहे यांनी आणि टेस्टला खूप छान आहे. मस्त. जर ओव्हरऑल ह्या सँडविचला जर बघायचं झालं तर याची प्राईस मला वाटतं 160 रुपये आहे. जर तुम्ही मेल्टेडवाला घेतलं वरतून चीज टाकून तर 40 रुपये एक्स्ट्रा घेतात ते, म्हणजे ओव्हरऑल 200 रुपये प्राईस आहे त्याची. आणि असं जर दोघे जर असाल तुम्ही तर दोघांसाठी इनफ आहे मला वाटतं. त्याच्यामुळे माझ्याकडून ह्या सँडविचला नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. 200 रुपये प्राईस जरी असेल तरी क्वांटिटी आणि क्वालिटी तशी आहे. तर मी हे सँडविच संपवतो आता आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या लोकेशनला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या लोकेशनला. आणि शेवटची लोकेशन बोललं की तुम्हाला माहीतच आहे की आपण गोडच खातो. त्यासाठी आपण आलो आहोत महावीर फालुदा आईस्क्रीमला. आणि इथे आपण त्यांचा रबडी फालुदा ट्राय करणार आहोत, जो की खूप फेमस आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला रबडी फालुदा आलेला आहे आणि यांनी खूप ओव्हरलोडेड दिलेलं आहे, सगळं पडतंय खाली. त्याच्यामुळे मी एक प्लेट मागतो. जरा प्लेट द्या ना. प्लेटमध्ये ठेवूया आपण, सगळं पडतंय खाली. तर नावाप्रमाणे जसं तुम्ही बघू शकता वरती रबडी टाकलेली आहे त्यांनी, आईस्क्रीम टाकले, बदामाचे काप आणि मला वाटतं जेली टाकलेली आहे. आता याचा एक बाईट घेऊ आणि बघूया कसं लागतंय. जी रबडी त्यांची खूप थिक आहे आणि ती म्हणजे खाल्ल्या ना मलाईचा दुधाचा फ्लेवर लागतोय. आणि जे आईस्क्रीम त्यांनी वरून टाकलंय मला वाटतं ते केसर आईस्क्रीम आहे आणि त्या केसरचा त्या आईस्क्रीममध्ये प्रॉपर फ्लेवर येतोय. जर तुम्ही असं केसर खाल्लं असेल किंवा केसरचं म्हणजे काय पिलं वगैरे, चहा वगैरे पिलं असेल तर ते प्रॉपर केसरची चव लागते त्याच्यामध्ये. जे सानपाड्यामध्ये आपण जो आईस्क्रीम खाल्लेला आणि त्याची प्राईस 340 होती, जी की खूप जास्त होती आणि तरी मी ग्रीन सिग्नल दिलेला. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलंय की प्रत्येक जी डिश असेल त्याची प्राइस, क्वांटिटी आणि क्वालिटी आहे तिने कम्पेअर करायचं. चव याची खूप छान आहे. आणि जर हा फालुदा 70 ते 90च्या रेंजमध्ये असता ना तर नक्कीच माझ्यासाठी ग्रीन सिग्नल होता. पण आता याची प्राइसिंग वगैरे बघून मी याला येलो सिग्नल देतोय. आता मी हा फालुदा संपवतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया. आम्हाला जमतील तितके आम्ही कोपरखैरण्यामध्ये स्पॉट्स कव्हर करायला ट्राय केले. मला माहिती आहे कोपरखैरणे खूप मोठं आहे आणि स्पॉट्स देखील खूप मिस झाले असतील असं मला वाटतंय. तुम्हाला जे वाटतंय की जे स्पॉट आम्ही कव्हर करायला पाहिजे ते आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजच्या व्हिडिओमधले जे स्पॉट्स होते त्यातलं तुम्हाला कोणता स्पॉट आवडला हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा, प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय. तर ह्या तिन्ही चटण्या हे केल्या चालूच कर. तर एक मिनिट थांबला ते ह्याच्यावरती काहीतरी. मित्रांनो, आता वेळ झाली आपल्या प्लेटला चाटमध्ये जे प्रॉपर जे फ्लेवर्स असतात ना ते सॉरी ही जी डिश आहे रगडा पॅटीस, ह्याची चव 35 चव नाही रे. म्हणजे ते देतातच प्रत्येकाला की आम्हालाच दिले फक्त, ते काय आम्हाला कळत नाही आहे. मित्रांनो, आता वेळ झाले सिग्नल द्यायची. पण आता सिग्नल देताना एक आपण इम्प्रोव्हायझेशन करणार आहोत.